पान नंबर 8 मध्ये जो घटक आहे आपला आनंदी आणि दुःखी भावना तो आपण आज पाहणार आहोत. पान नंबर 8 आहे का? त्या पान नंबर 8 वर एक गोष्ट दिली. गोष्ट शिकायची आपल्याला. गोष्ट शिकायला आवडते ना सर्वांना? हो हो गुरुजी. गोष्ट आज आपण काय करूया? गट करूया. एक गटामध्ये शिकूया आपण गोष्ट. सुरुवातीला आपण गट करूया. तुम्हाला जो मित्रांचे गट केले तरी चालते. तुमच्या मित्रांचे गट केले चालते. फक्त गट करताना आपले असे गट आहे की प्रत्येक दोघांचे गट असतात. त्यामुळे दोघांचे गट करा. जो तुम्हाला मित्र आहे तुमचा जवळचा त्याच्याशी करा वाटतो त्याच्याशी बिनधास्तपणे करा. काही अडचण नाही तशी. हो गुरुजी. काय माझा मित्र माझं मी मित्रासोबत बसलो. मित्रासोबत बसलोय मी. गुरुजी गोष्ट वाचू दे का आम्ही? गोष्ट आहे बघा दिलेली. 4 गोष्टी आहेत. तुम्हाला गोष्ट आवडेल अशी गोष्ट दिली. ती गोष्ट वाचायची तुम्ही सगळ्यांनी. गोष्ट वाचताना फक्त मोठ्याने वाचू नका. काय करा मनातल्या मनात गोष्ट वाचा. तुमच्या प्रत्येकाच्या समोर पुस्तक आहे. गोष्ट वाचा ते सगळे. हो गुरुजी. वाचा गोष्ट. गोष्ट वाचायला वेळ आहे तुम्हाला. वाचा गोष्ट. हा काय तो शब्द का? हा सुप्रसिद्ध शब्द आहे. तिसरीचं पुस्तक काढा. तिसरीचं तुम्ही दुसरीचं काढलं. तिसरीचं पुस्तक काढा. तिसरीचं पुस्तक पान नंबर 8 आहे. गुरुजी गोष्टीचं नाव आहे आनंदी आणि दुःखी भावना. आपलं मराठीचं पुस्तक आमचं गुरुजी बरोबर आहे. आनंदी आणि दुःखी भावना ते पाहायला पाहिजे होतं ना. आनंदी आणि दुःखी भावना छान गोष्ट आहे बघा. मनातल्या मनात वाचा. मोठ्याने वाचू नका. आणि गोष्ट वाचली ना मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मला त्याच्यावर झाली का गोष्ट वाचून? वाचा वाचा. मग वाचा. मनातल्या मनात वाचताना फास्ट वाचता येतं. वाचा. शेवटी एक प्रश्न पण दिलाय बघा त्या गोष्टीच्या शेवटी. तो प्रश्न पण वाचा तुम्ही. शेवटी प्रश्न दिला बघा. त्या गोष्टीमध्ये मारिया आहे. वाचली का नाही तुम्ही गोष्ट? मारिया आहे, कावळा आहे का नाही? बाल्कनीत उभा राहिली. शेवटी एक प्रश्न विचारला बघा. मारियाला आनंद केव्हा झाला असेल आणि तिला दुःख केव्हा झालं असेल? आता तुमच्या जोड्या गेलेत का नाही? तर तुम्ही काय करायचं? जोडीदाराला विचारायचं. जोडीदाराशी चर्चा करा बरं त्या प्रश्नाबद्दल. मित्र त्यातला पहिला जो प्रश्न आहे का नाही? ही चित्रात काय काय दिसते रे? की मारियाला आनंद केव्हा झाला असेल त्याच्यावर चर्चा करा. जोडीदार एक पक्षी दिसतो का? बर. अजून काय दिसतं मित्र चित्रात? मुलगी तो उभारली आहे बाल्कनीत उभा राहिली का? बर. ती काय बघते रे तिकडे? पक्षी कसा उडतोय ते बघते. असं आहे काय? बघतच राहिली बघ. तिचं नाव काय रे गोष्टीतलं? कोणाचं? त्या मुलीचं नाव मारिया. बर बर. तिच्या भावाचं नाव काय होतं रे त्या गोष्टीतलं? घोष. हा जोस. आणि जोस काय खेळत? मारियाला आनंद केव्हा झालाय त्याच्यावर करा बरं जरा चर्चा. फोकस त्याच्यावर करू. मारियाला आनंद केव्हा झाला? मारिया होती केक तुकडा. आता
नेला. घेऊन गेला. घेऊन गेला तेव्हा मार्याला आनंद झाला. हां हा गट हा ते- पुढाला येऊन गेल्यावर मार्या. या की दोघं पुढं. थोडासा बाकी तिला त्यांना खायला पण सांगा मिळाला बरं. होता. मार्याला आनंद किंवा दोघांनी झाला वाटून असेल. खाल्लं. बरं केव्हा झाला असेल मार्याला आनंद सांगा. मार्याला आनंद 2 वेळा झाला. हा तिला केक खायला आवडत होता आधी आणि हा. तिच्या आईने तिच्यासाठी केक बनवला हा. आणि तिचा वाटा तिने खाऊन घेतला हा तिचा पहिल्यांदा आनंद झाला आणि बरोबर. परत तिच्या भावाच्या मधला वाट्यामध्ये पण तिला केक मिळाला होता पण तिला खाता आलं पण मिळाला त्यावेळेस तिला आनंद झाला. 2 वेळा बरोबर. दोन आनंद झाला. तीनदा आनंद झाला. हा. आणि परत संपला तर त्याच्यात पुढे केक दिसायला लागला. तुमच्याकडे एकदा असं असेल मोठ्या भावासोबत, मोठ्या बहिणीसोबत, बसा. केवढा केक होता? तुम्ही सांगा बरं. एवढा मोठा? आता तुम्ही मार्याला दुःख कधी झालं असेल ते सांगा या. या दोघांनी सांगितलं आनंद कधी झाला होता, काय झाला, कसं झाला, दुःख कधी झालं सांगा. चर्चा केली का तुम्ही बरं? केली. तिला 2 वेळा दुःख झालं. हा. अगोदर तिचा वाटाचा केक खाल्ला. हा. भाऊ परत आलं तर भावाचं मागायला लागले. भाऊ मला जा बरोबर जा म्हणला. भाऊ कुठे गेला? भाऊ क्रिकेट खेळायला गेला, क्रिकेट खेळायला. आणि मी पहिल्यांदा अगोदर तिने खाल्ला. भाऊ पण जा म्हणला की तिला राग आला. परत आई क्रिकेट नव्हतं, फुटबॉल खेळत होता, फुटबॉल. तिला खायला दिला ते सांगितलं आणि ती घेऊन वर गेली आणि ती वरती गॅलरीतनं टवळा घेऊन गेला. तेव्हा तिला दुःख झालं. 2 वेळा दुःख झालं तिला. गुरुजी क्रिकेट खेळत होता, फुटबॉल खेळत होता. फुटबॉल खेळत होता गुरुजी. क्रिकेटला क्रिकेट जास्त आवडत असेल त्याला. काल या ज्या 2 घटना झाल्या, मार्याला आनंद पण झाला, मार्याला दुःख पण झालं, याच्याबद्दल काय सांगायचं का तुमच्यापैकी अजून कोणाला? उभा राहून सांगा. हा. मार्याने जोरदार केक घ्यायला नाही पाहिजे. तिने तिचा खाल्ला होता ना. कशाला तिने घेतला त्याचा? घ्यायला नाही पाहिजे. बरं झालं असं. आवडत असेल ना, आवडत असते वगैरे. हा सांगा. दुसऱ्यांदा तुम्ही पटवून घ्यायला गेला तर ते तुम्हाला पद्धत नाही तर कावळा घेऊन घ्या म्हणून भावाचा जादा खायचा प्रयत्न केला तर ते तिला मिळणार नाही. त्यामुळे असं खोटं कधी वागू नये. आपल्याला जेवढं मिळेल तेवढं समाधान मान. हा, एक सांगा, असं बसून नका सांगा. खाऊन टाकला असं. हा, पण अजून. मला काय वाटतंय झालं असेल तिने आईला पळत म्हणून सांगितलं असेल कावळा कधी जवळ येत नाही पण तू केक बघून माझ्या हाताजवळून केक घेऊन गेला त्या गोष्टीने तिला खूप आनंद झाला. त्यात बरोबर पक्षी जवळ यायला घाबरतात पण केकच्या ओढीनं कावळा जवळून मला घेऊन गेला या गोष्टीत त्याला आनंद आला टाळ्या वाजवून दिली गेला. छान छान. कावळ्याने तो केक घेऊन त्याला काय केलं असेल त्या कावळ्याने? हा. कावळ्याला पहिल्यांदा कसं आनंद झाला असेल की बाबा तो घुरून उडून आलेला होता आणि त्यानं मनात चिंतवलं कसं की आज मला केक खायला मिळाला आणि मग त्याने आनंदाची अनुभूती म्हणून तो केक दूरवर जागा होती जसं की कधी मिळलं कधी गेलं होतं आपण कधी पाण्यात आलं ते खाण्यात आलं तसं त्याला एक वेगळ्या पदार्थाची चव की आज आपल्याला केक खायला मिळतो आणि त्याने तो आनंद जर घरटा असेल तर घरट्यात घेऊन आपल्या मुलाबाळासोबत छान असेल मला हे खूप महत्वाचं आहे बघा. कदाचित त्याची मुलं सुद्धा उपाशी असतील घरट्यामध्ये आणि तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये बाहेर गेला असेल. त्याला तो छानसा केकचा तुला दिसला आणि तो त्या मुलासाठी काय करतो घेऊन 2 ठिकाणी जाण्यासारखं आपल्याला तिथे घरी त्याला आनंद मिळाला आणि अनायसे त्यांना तिथे गेला आणि मग त्याला एक स्वभाव निवडण्याचा प्रकार असतो मराठीचा की तो परत त्या घराकडे केक त्याच घालतात. छान छान छान. म्हणजे त्या केकचं काय केलं असेल ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. छान. त्या गोष्टीमध्ये तुम्ही वाचत असतो बघा काय केलंय. तो मार्याचा जो भाऊ आहे तो फुटबॉल खेळून आला आणि खेळून आला की तो लगेच खायला बसलेला नाही लगेच बसलाय का बघा बरं नाही. तर त्याने काय केलंय आपण हातपाय स्वच्छ धुतले आणि हातपाय स्वच्छ धुवूनच मग तो केक खायला बसलाय. आरोग्याची चांगली सवय. कोण कोण असं करतं सांगा बरं मला. बाहेरून आले की पट्टीचे दप्तर टाकायचं आणि लगेच आई पैसे द्यायचं नाही मला जेवायला दे. हो सर भात खाताना हात होत नाही बघा. हा रोज भात खा मध जाते भात खाताय हात होत नाही काय नाही. मग आपण स्वच्छतेच्या सवयी सुद्धा काय केल्या पाहिजेत पाहिजे पाहिजे. बाहेरून आल्यावर अगोदर हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत आणि मग काय केलं पाहिजे आपण खाल्लं पाहिजे. आता पाठीमागा पान नंबर 9 आहे बघा मागच्या बाजूला पान नंबर 9 आहे का पान नंबर 9? हा तिथं काय कृती दिली बघू आता काय करायला. घरी तुम्हाला काय करून घ्यायचं हे शेवटी बरोबर आहे का चेक कर. तुम्ही घरी अशा काही गोष्टी करता की त्या गोष्टी केल्यावर घरच्यांना आनंद होतो आणि आपल्या हातातून काही गोष्टी अशा घडतात किंवा आपण काही गोष्टी अशा करतोय घरच्यांना दुःख होतो.
उद्या येताना काय करा, तशा गोष्टी कुठल्या कुठल्या ते मला सांगा. आपण उद्या आपल्या शाळेत आल्यानंतर काय करा सांगा मला त्या. घरच्यांना विचारा त्या संदर्भामध्ये की मी कोणती गोष्ट केल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं, आनंद वाटतो, मी कोणती गोष्ट केल्यावर तुम्हाला दुःख वाटते. आपण त्याच्यावर काय करूया उद्या मग चर्चा करूया. चालेल. बरोबर आहे का?